लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आता इथे पाहिलं होतं की सखीसमोर कान्हाची खरी ओळख आलेली आहे आणि त्यानंतर आता सखीला खूप मोठा धक्का बसलाय। तर आता हे सगळं घडून गेल्यानंतर जी राजलक्ष्मी आहे तिने सरळ कान्हाचा हात पकडला आणि ती कान्हाला घरी घेऊन आली किर्लोस्करांच्या बंगल्यावर। कान्हा आता किर्लोस्कर निवासमध्ये आल्याच्या नंतर म्हणत असतो, "मा थांबा, काय सुरू आहे तुमचं हे सगळं? हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत। बळजबरीने मला इथे आणलं तुम्ही। अहो पण विचार करा, तिकडे सखीची काय अवस्था झाली असेल। अहो खूप त्रासात आहे ती सध्या, हळवी आहे ती स्वभावाने, त्रास होत असेल तिला, ती या सगळ्याचा दोष स्वतःला देत असेल आणि त्यामुळे मला आता तिच्याजवळ जायला हवं, तिला सांभाळायला हवं, तिला माझ्या आधाराची, माझ्या सपोर्टची गरज आहे। सध्या तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले असतील, प्रश्नांचं काहूर असेल आणि ते सगळं फक्त मीच थांबवू शकतो। मा मला जाऊ द्या। त्याबरोबर आता मा सांगतात, थांब कान्हा, तू कुठेही जाणार नाहीस, या घराच्या बाहेर एक पाऊलही टाकणार नाहीस। कान्हा म्हणतो, मा अहो पण हे सगळं का करताय, कशासाठी? आणि मी जर गेलो नाही ना तर तिकडे सखी स्वतःला खूप त्रास करून घेईल मा, आणि सखीला त्रास झालेला मला नाही चालणार। प्लीज प्लीज मा, मी एरवी तुमचं सगळं ऐकतो, तुम्ही सांगाल तसं सगळं करतो ना, मग आज मला तुम्ही का अडवताय? मला जाऊ द्यात सखीजवळ, मी गेलो नाही तर तिला खूप जास्त त्रास होईल मा, प्लीज प्लीज मला जाऊ द्या, मला तिच्याशी बोलायचं आहे मा, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, हवं तर तुमच्यासमोर हात जोडतोय, पण प्लीज प्लीज मला सखीकडे जाऊ द्या मा। अहो तुम्हाला माहीत नाही आहे, सखी ना खूप खूप वेडी मुलगी आहे, ती काहीही करू शकते आणि तिचं तर माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे माझ्यासाठी तर ती काहीही करू शकते मा, प्लीज प्लीज मला जाऊ द्यात ना, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय मा, प्लीज प्लीज सोडून द्या मला मा। त्याबरोबर मग लगेचच इकडे राजलक्ष्मी म्हणायला लागते, तुला काय फरक पडतो, पण तिने त्रास करून घेऊ देत, नाहीतर काहीही करू देत, स्वतःचा जीव देऊ देत। हे बघ कान्हा, तू विसरतोयस, तू त्या सखीच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आपला बदला घेण्यासाठी गेला होतास आणि आता तो बदला पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आता आपला त्यांच्याबरोबर काहीही संबंध नाही आहे, समजलं ना? तू सखीशी लग्न केलं होतंस ते फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी, आपल्या कामासाठी, आणि आता आपला स्वार्थ साध्य झालेला आहे। स्वार्थ म्हणण्यापेक्षा बदला पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आता जर सखीच्या आयुष्यात पुन्हा तुला जाण्याची काही गरज नाहीच आहे। आता तू तुझ्या आयुष्याची नवीन वेगळी सुरुवात करायला हवीस असं मला तरी वाटतं, आणि ते करण्यासाठी तुला महत्त्वाचं म्हणजे त्या कामतांपासून, त्या सखीपासून दूर राहायची गरज आहे, कळलं ना? त्यावर कान्हा म्हणत असतो, मा तुम्ही कधीपासून इतक्या स्वार्थी झाला तो? ह्या माझ्या मा असूच शकत नाही। माझ्या मांनी माझ्यावरती चांगले संस्कार केलेत, लोकांना आपलंसं करण्याचे, नात्यांचा बंध बांधण्याचे संस्कार केलेत, हे असे नात्यांचा व्यवहार करणारी मा माझी नाही आहे। तुम्ही मला चांगल्या गोष्टी शिकवल्यात, मला लोकांशी चांगलं वागायचं, आदर करायचा, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची, हे शिकवलेत, आणि आज तुम्हीच चक्क हे सगळं बोलताय। त्याबरोबर आता त्या ठिकाणी कान्हाची आईसुद्धा असते। अर्पिताला काही कळतच नसतं, सखी कोण आहे, हा सगळा काय गोंधळ आहे, तिला काहीच माहीत नसतं, त्यामुळे ती विचारत असते, काय सुरू आहे हे सगळं? मा तुम्ही काय बोलताय? कान्हा कोण सखी, काय हे सगळं, तुला का जायचं आहे तिच्याकडे? त्यावेळी मग मात्र आता कान्हा काहीच बोलत नसतो, तो निरुत्तर असतो। त्यावेळी ती म्हणत असते, बोल कबीर बोल, तुझ्याशी बोलते मी, कान्हा काय आहे हे सगळं? त्यावेळी राजलक्ष्मी तिच्या जवळ येते आणि तिला आधार देत म्हणते, अगं अगं अर्पिता थांब, इतका त्रास करून घेण्याची तुला काहीही गरज नाही आहे बाळा, का उगाच एवढं मनस्ताप करून घेतेस? आणि काही सखी वगैरे कोणीही नाही आहे, तू उगाच या सर्व गोष्टींवरती लक्ष देऊ नकोस बरं। तू एक काम कर, जा तुझ्या खोलीत आणि जरा आराम कर, तुला आरामाची गरज आहे। कोण आहे तिकडे? त्याबरोबर एक मेड तिकडे येते। त्यावर राजलक्ष्मी तिला सांगते, जा तू अर्पिताला आतमध्ये घेऊन जा, तिला जरा आराम करू दे, आराम केला की तिला बरं वाटेल। त्याबरोबर लगेचच अर्पिताला घेऊन ती नोकरानी आत जाते। तशी लगेच आता मा म्हणत असते, बघितलंस, बघ तुझ्या आईची ही जी काही अवस्था आहे ना कान्हा, त्याला फक्त आणि फक्त त्या सखीची आई तीच जबाबदार आहे। त्याबरोबर कान्हा म्हणतो, मनस्विनी जबाबदार आहे त्या सगळ्याला, तेजस्विनी नाही, सखीच्या आईचा या सगळ्यात काही दोष नाही आहे।
त्यावर मा म्हणत असतात, काहीही असलं तरी माझं कुटुंब, माझं घर उद्ध्वस्त झालंच ना, माझा मुलगा, माझ्या अर्पिताचा नवरा तिच्यापासून दूर झालाच ना, माझ्या नातवाला अनाथपण भोगावं लागलंच ना. मग आहे तुझ्याकडे या सर्व प्रश्नांची उत्तरं? कोण जबाबदार आहे या सर्व गोष्टींना कान्हा? बोल. माझा मुलगा मला परत मिळवून देऊ शकतोस तू? माझा नातू, त्याचं बालपण परत मिळवून देऊ शकशील? बोल. आहे उत्तर? मग मात्र कान्हा निरुत्तर असतो. त्याबरोबर मग ती त्याला म्हणत असते, हे बघ, अर्पिता आता हळूहळू बरी होऊ लागली आणि तिची इच्छा आहे की तू लग्न करावंस, तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी. तुझं लग्न झालं की या घरातलं सगळं दुःख दूर जाईल अशी तिची इच्छा आहे. आणि हो, ते तिचं बरोबरच आहे. त्यामुळे मी तुझ्यासाठी मुली बघायला सुरुवात करते. तुला लग्न करावंच लागेल कान्हा. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, माझं लग्न झालं आहे आणि सखी ही माझी लग्नाची बायको आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने अग्नीच्या समोर शपथ घेऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत आयुष्यभराची साथ देईन, 7 जन्म तुझ्यासोबत असेन अशी वचनं दिली आहेत मी तिला. आणि हा कबीर किर्लोस्कर कधीच त्याचा दिलेला शब्द मोडत नाही कारण माझ्यावर तसे संस्कारच नाही आहेत. किर्लोस्करांनी त्यांचा शब्द पाळण्यासाठी आजपर्यंत काहीही केलेलं आहे आणि मी सुद्धा माझा शब्द राखण्यासाठी काहीही करू शकतो. आणि त्याहून महत्त्वाचं, माझं माझ्या बायकोवर, माझ्या सखीवर नितांत मनापासून प्रेम आहे. त्यामुळे मला आणि तिला एकमेकांपासून दूर करण्याचा, एकमेकांपासून तोडण्याचा कुणीही कितीही विचार केला, कितीही प्रयत्न केले तरी मला सखीपासून कोणीही तोडू शकत नाही. माझ्या आयुष्यात सखीची जागा इतर कोणीच घेऊ शकत नाही. जर आयुष्यभर साथ दिली तर फक्त सखीला, नाहीतर मी असाच राहीन आयुष्यभर. सखीच माझी बायको आहे, होती आणि कायम राहील. सखी व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात इतर कुठल्याही मुलीचा मी विचार करू शकत नाही. हो, मी फसवतोय तिला, किंबहुना फसवत होतो, पण तरीही त्या बिचारीला कधी ह्या गोष्टीवरती संशयही आला नाही की मी तिच्याशी फसवत असेन, मी तिला इतका त्रास देत असेन. ती मात्र माझ्यावर आंधळेपणाने नितांत प्रेम करत राहिली. इतकी सरळ साधी भोळी मुलगी आहे ती, आणि तुम्ही तिच्याशी खोटं वागू, तिला खोटं बोलून फसवून जाऊ असं म्हणताय मला? नाही, मी जर असं केलं ना तर देवच काय, मी स्वतःसुद्धा स्वतःला कधी माफ करू शकणार नाही आहे. इतक्यात त्या ठिकाणी अर्पिता आलेली असते आणि अर्पिताने कान्हाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला आता कळलेलं असतं की माझा मुलगा कबीर उर्फ कान्हा याचं लग्न झालं आहे आणि त्याची बायको सखी नावाची एक मुलगी आहे. मग ती कान्हाकडे येते आणि म्हणत असते, म्हणजे तुझं लग्न झालं आणि तू तुझ्या आईला नाही सांगितलंस? कबीर, का? मला भेटायचं आहे तुझ्या बायकोला, मला बघायचं आहे माझ्या सुनेला. कधी भेटवणार आहेस तू मला तिला? कशी दिसते ती? तुझ्यासारखी आहे का? उंच आहे? नाही, तुझ्या इतकी आहे. बोल ना, अरे कशी आहे ती? अरे किर्लोस्करांच्या वारसाची एकुलती एक सून आहे ती. ते काही नाही, मला तिला भेटायचं आहे बास. तर दुसऱ्या बाजूला कान्हाचं सगळं सत्य समजल्यामुळे सखी पूर्णपणे हादरून गेलेली असते. काय करावं, काय बोलावं तिला काही कळत नसतं. मनस्ताप होत असतो, चिडचिड होत असते, काय होतं आहे ते तिलाच कळत नसतं. ती थेट खोलीत जाते, स्वतःला कोंडून घेते आणि दरवाजाला टेकून रडत बसलेली असते. ती रडत असताना तिला कान्हाबरोबर घालवलेले ते सुंदर क्षण आठवू लागतात. तिला आठवत असतं त्या दोघांनी चाळीत कसे एकत्र आयुष्य घालवले होते. तो 1 महिना तिला तिचं संपूर्ण आयुष्य असल्यासारखं वाटत होतं. कान्हाबरोबर असताना तिचं एक वेगळं विश्व, तिचं एक वेगळं जग तिने तयार केलं होतं. तिला आठवत असतं कान्हा कायम तिची सोबत द्यायचा. कान्हाने तिला वचन दिलं होतं, सखी मी कायम तुझ्यासोबत असेल, आणि आज तू तिच्यासोबत नाही आहे. तिला आठवत असतं कान्हाने कसं प्रत्येक वेळी तिला सांभाळून घेतलेलं असतं, प्रत्येक वेळी कसं तिला सरकारच्या तावडीतून सोडवलेलं असतं. सखी म्हणत असते, का फसवणूक केलीस माझी? काय मिळालं तुला हे सगळं करून? सांग ना, का वागलास माझ्याशी असा? मनापासून खरं प्रेम केलं होतं ना रे मी तुझ्यावर, मग तरीही का फसवणूक केलीस माझी? का वागलास माझ्याशी वाईट? का वागलास माझ्याशी खोटं? असं म्हणत सखी आता खूप जास्त रडत असते. आता तिकडे मनस्विनी येते. मनस्विनी दरवाजा ठोठावू लागते आणि म्हणत असते, सखी बाळा, अगं काय चाललंय? सखी अगं अशी स्वतःला कोंडून घेऊ नकोस गं. सखी दरवाजा उघड बाळा, दरवाजा उघड. सखी प्लीज सखी, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुला माहिती आहे ना मी तुला त्रासात नाही बघू शकत. सखी काही दरवाजा उघडत नसते. मनस्विनी मनात म्हणते, ओ माय गॉड, काय नाटकं आहेत या मुलीची.
जर मला प्रॉपर्टी माझ्या ताब्यात मिळाली असती ना तर ना मी हे सगळं काही बघितलंच नसतं. ही मेली असती ना अशीच दरवाजाच्या आड कोंडून तरी मला काही फरक पडला नसता. पण जोवर प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या होत नाहीत ना तोवर मला हिला जिवंत ठेवायचंच आहे. त्यामुळे ही सगळी नाटकं हिची मला सहन करावीच लागणार आहेत. जाऊ दे, पुन्हा प्रयत्न करते. सखी 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 बाळा, दरवाजा उघड. सखी सखी तुला माझी शपथ आहे, सखी दरवाजा उघड. मग शेवटी जाऊन सखी दरवाजा उघडते आणि मनस्विनीला येऊन घट्ट मिठी मारते. खरं तर मनस्विनीला अजिबात आवडलेलं नसतं, पण तरीही तिला नाटक करावं लागतं. ती म्हणत असते की सखी सखी हे बघ बाळा, शांत हो, ये इथे ये, बस बस. अगं सखी, तू का रडतीयेस? त्या नालायक कानासाठी ज्याने तुझी फसवणूक केली, जो तुझ्याशी खोटं वागला. आता मनस्विनीने सखीची समजूत काढण्याऐवजी सखीला कान्हा चांगला आहे, तू त्याला समजून घे सांगण्याऐवजी कान्हा कसा वाईट आहे, कान्हा कसा विचित्र आहे हे समजवायला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते, अगं तू त्या कान्हावरती विश्वास ठेवून मुळात चूकच केलीस. शेवटी काहीही झालं तरी तू हे विसरलीस की त्याला तुझ्या आयुष्यात आणणारी ती दुसरी तिसरी कोणीही नसून मनस्विनी होती. आणि मनस्विनीपासून एखादा माणूस तुझ्या आयुष्यात आला आहे तर तो चांगला कसा असेल बाळा तुझ्यासाठी. तुला त्रास देणं हेच त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय असेल, हे तू विसरलीस सखी. असो सखी, मी आहे ना तुझ्याबरोबर, तुझी आई. तुला कधीही कसलाही त्रास होऊ देणार नाही आहे बाळा. फक्त तू आता त्या कान्हाला पुन्हा तुझ्या आयुष्यात जागाच देऊ नकोस. तू आता त्या कान्हाला तुझ्या आयुष्यातून कायमचा काढून टाक. फेकून दे तू त्याला तुझ्यापासून लांब. दाखवून दे त्याला त्याची लायकी सखी. अगं तो ना तुझ्या पात्रच नाही आहे, कळतंय का बाळा तुला? तू खूप चांगली आहेस, त्यामुळे तुला ना लोकांचा वाईटपणा कळत नाही गं, खरंच. त्याबरोबर आता सखी मात्र फक्त रडत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की सखी मनस्विनीच्या बोलण्याला भुलणार का आणि कानापासून दूर वगैरे जाण्याचा निर्णय घेणार का. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. पण नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.